अगं आई ग 1 2 3 4 5 अरे किती खांदे तिथं. तुम्हाला सांगतो पनवेलमध्ये मी आता खांदा कॉलनीत आलोय. मला ही खांदा कॉलनी नाही खानदेशच वाटतोय खरंच. 3:30चा आजचा भाग रंगणार आहे आपल्या खांदा कॉलनीतल्या कुठल्या सोसायटीत? उमिया कृपा सोसायटी मध्ये. चला तर मग सुरुवात करूया 3:30. सुरुवात करूया टोकन्स वाटून. पाऊस वाकडा तिकडा करतो गोची सगळ्यांची, कसाही घुसतो आडवा तिडवा. आता पावसाने इतका त्रास दिलाय आम्हाला की बाहेरून आम्ही पुन्हा एकदा इथं पार्किंग मध्ये आलोय 3:30 खेळायला. पण खेळताना सगळ्यांचा उत्साह तेवढाच आहे कारण का आपण आहे खांदा कॉलनीमध्ये. सगळेजण खांद्याला खांदा लावून एकत्रपणे खेळायला तयार आहेत 3:30. जाणून घेऊया या सोसायटीबद्दल. नमस्कार. नमस्कार. या सोसायटीबद्दल सांगा. या सोसायटीमध्ये म्हणजे आता या महिला एवढ्या पावसामध्ये येऊन सुद्धा इथून गेल्या नाही. तिथे एवढं हे कार्यक्रम बघण्यासाठी आणि करण्यासाठी एवढ्या उत्साहाने इथे थांबलेल्या आहेत. आणि महिला इतक्या म्हणजे आमच्या जोमाने काम करणार आहेत सोसायटीमध्ये. आणि सेक्रेटरी अध्यक्ष महिलाच इथे आहेत. बर म्हणजे काय आरक्षण वगैरे आहे का? आरक्षण आहे म्हणजे आता होणारच आहे. किती टक्के? 100%. 100% आरक्षण. 33% होणार. 100%. तुमचं नाव? सुनील सावंत. बघितलं सावंत काकींसारखे इथं लोक असले ना की 100% आरक्षण महिलांना मिळणार म्हणजे मिळणारच. आता पुरुषांसाठी सावंत काका भांडणार आहे 33% आरक्षण मिळावं म्हणून. बरोबर ना? पण सगळेजण 3:30 खेळायला सज्ज आहेत ना? एक जोरदार आवाज टाका 3:30. टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत. आता आपल्याला 3 स्पर्धक निवडायचे आहेत अंदाजे किती राऊंडसाठी. आणि हे निवडण्यासाठी माझा एक छोटा क्रिकेटपट्टू माझ्या बरोबर आहे. हॅलो सर. तुमचं नाव? आकाश भाडिक. आकाश काय लावले? आकाशातून किती पाणी खालती पडतंय? मी ना ते मग ते ढगानी. आज एक काम करायचंय यातली 3 टोकन्स मला काढून द्यायचे पटकन. 1 1 1 2 3. आकाशने मला 3 टोकन्स दिलेली आहेत. बघूयात कोण आहे ते 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार पहिला राऊंड अंदाजे किती. आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 78. अभिनंदन. या आपल्या दुसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 86. या आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 82. अभिनंदन. अरे टाळ्या. हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती. अंदाजे किती या राऊंड मध्ये आज कुठली वस्तू आहे हे मी माझ्या 3 स्पर्धकांना सांगणार आहे. पण त्याच्या अगोदर थोड्याशा गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? तेजस चंद्रकांत कडुसकर. तेजस काय कडुसकर? काय करतोस तू सध्या? 12वीत. 12वीत? कॉमर्सला. बर मग काय पावसात भिजायला वगैरे जातोस? पहिल्या पावसात भिजलेलो बाकीचे नाही. बर पहिल्या पावसात भिजलास ना? कुणाबरोबर? कोणी एकटाच. काय असं काय पावसात कसं काय कोणी एकटं भिजेल ना? म्हणजे बघा म्हणजे मित्रांबरोबर. घरी कोण कोण असतं? घरी माझ्या आई वडील 2 बहिणी आणि पप्पा. बर मग ते काय ओरडले पहिल्या पावसात भिजल्यावर? नाही अजिबात नाही. नाही. पण आजारी बिजारी पडला नाही? नाही अजिबात. आणि आता या वर्षामध्ये बाबा अजिबात आजारी पडू नको. नाही. खूप महत्वाचं वर्ष आहे. आपल्याला ऑक्टोबर गाजवायचं नाहीये. तुला या अभ्यासक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा आणि या राऊंड साठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सुनीता मारुतराव दराडे. सुनीता मारुतराव दराडे. बघितलं का पोट्टे हो दर राडे करून राहिले. काय 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 राडा करता घरात? काहीच नाही. हाऊसवाईफ आहे. हाऊस वाईफच आहे. मूळच्या पनवेलच्या आहे? नाही आहेत. मग आम्ही मराठवाड्यातले आहेत. घरी कोण कोण असतं? इथे आम्ही दोघंच आणि आमचे मुलं. दोघं आणि मुलं? काय मुलगा मुलगी? दोन्ही मुलंच आहेत. दोन्ही मुलगेच आहेत. अरे रे मुलगी पाहिजे होती तुम्हाला? खरंच पाहिजे होती. मग मराठवाड्यामध्ये पाऊस तसा कम्पॅरेटिव्हली कमी पडतो. इकडे मुंबईत खूप पडतो पाऊस. मग काय पाऊस आवडतो? हो मला पाऊस खूप आवडतो पण मराठवाड्यात खूप कमी पडतो ना तिकडे. वरुण देवता मुंबईत जेवढा पडतोस ना त्याच्यापेक्षा थोडासा कमी जरी औरंगाबाद त्या भागामध्ये मराठवाड्यात पडलास ना तर तितके शेतकरी तुला खूप 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 धन्यवाद देतील. तुम्हाला या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार.
आपलं नाव? सुवर्ण पडवळ. पडवळ. हो. मला सांगा घरी कोण कोण असतं? मी, माझे घरवाले. तुम्ही आणि? मी, घरवाले माझे. घरवाले आणि पोरगे 2 मुली आहेत. हा. एक मुलगा. आणि मुलगा. लग्न झालंय कोणाचं? नाही, कोणाचं नाही. नाही, अजून लहान आहेत. लहान आहे. बर, मला सांगा घरी तुम्ही एवढे सगळेच असतात, काका काय करतात? गोदीत कामाला जातात. कुठे? गोदीत आहेत. गोदीमध्ये आहेत. मग पनवेल मध्येच आहेत की मग लांब पडतं? लांब पडते. लांब पडतं. मग काय रोज जाऊन येऊन? मग घरी मदत कोण करतं कामात? कामात आम्ही. स्वतःला मदत करता. आणि या राऊंडला पण तुम्हालाच मदत करायची आहे. या राऊंडसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता आपण जाणून घेऊयात आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत ठरवायची. जर तुम्ही अचूक किंमत ठरवलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत ठरवलीत तर ती वस्तू तुम्हाला मिळणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा किंमत कोण ठरवणार हे कसं ठरवायचं? तर सरळ आणि सोपं आहे. ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावणार. याचा अर्थ सर्वात पहिल्यांदा बोली लावतील पडवळ मावशी, त्यानंतर द राडे वहिनी आणि सर्वात शेवटी तेजस कडुसकर. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे हँड ब्लेंडर. 400 वॅटच्या या हँड ब्लेंडरला 2 अटॅचमेंट्स आहेत, ब्लेंडिंग अटॅचमेंट आणि चॉपर बाउल. या ब्लेंडिंग अटॅचमेंटने तुम्ही सर्व प्रकारचे लिक्विड पदार्थ ब्लेंड करू शकता आणि चॉपर बाउलमध्ये तुम्ही भाज्या फळं चॉप करू शकता. हा हँड ब्लेंडर ऑपरेट करण्यासाठी याला एक स्विच आहे, शिवाय याच्याबरोबर एक मेजरिंग जार सुद्धा आहे. या हँड ब्लेंडरची सर्वात पहिल्यांदा किंमत ठरवणार आहेत पडवळ मावशी. पडवळ मावशी, हे घ्या 5 अंक. यातले फक्त 4 अंक वापरून तुम्हाला याची किंमत ठरवायची. ठरवा किंमत. काय किंमत आहे? 1590. 1590. पाठीमागे काय अंदाज आहे? एक इकडे तुम्हाला काय वाटतंय? बरोबर आहे. 1590 बरोबर आहे. ठाम आहे या मतावर? हो. किंमत वाढवावी असं वाटतंय? नाही. कमी करावी असं वाटतंय? अजिबात नाही. लिहून टाकायची किंमत? लिहून टाकूया. दराडे वहिनी, आता तुम्ही किंमत ठरवा. नीट बघून घ्या. हा हँड ब्लेंडर अतिशय आकर्षक आहे. याच्यामध्ये 2 अटॅचमेंट आहेत बघा. शिवाय हा युजर फ्रेंडली सुद्धा आहे, त्यामुळे कटकट नाही. हा खूप जागेत ठेवण्यासाठी, चालवण्यासाठी अवघड आहे असं काही नाहीये. 1650. 1650. तुम्ही 6चा 9 सुद्धा करू शकता. नाही, 1650. 1650. ठाम आहे या मतावर? ठाम आहे मी. एकदम ठाम? एकदम ठाम आहे. नक्की? नक्की आहे. लिहून टाकायची किंमत? हो, लिहून टाकायची. लिहूयात. तेजस सर, आता किंमत ठरवा. हे घ्या 5 अंक. काय किंमत? 1950. 1950. किंमत जास्त वाटतेय? नाही, बरोबर वाटते. बरोबर वाटतेय. पाठीमागे काय वाटतंय यानं? राहू दे तीच. काय? हाय तीच. हाय तीच. अजिबात नाही खोडायचा प्रश्न. नाही. लिहून टाकायचं? लिहून टाकूया. आपल्या 3 स्पर्धकांनी या हँड ब्लेंडरची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा पडवळ मावशींनी सांगितलेली किंमत आहे 1590 रुपये. त्यानंतर दराडे वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1650 रुपये. तर तेजस कडुसकरनी सांगितलेली किंमत आहे 1950 रुपये. बघूयात या हँड ब्लेंडरची खरी किंमत किती येते. आणि या ब्लेंडरची खरी किंमत आहे 1850. ज्याच्या जवळची किंमत सांगितलेली आहे तेजसनी, त्यामुळे तो ठरलाय विजेता. अभिनंदन तेजस. अभिनंदन सर. थँक्यू. काय तेजस नावाची माणसंच चांगली असतात, हुशार असतात खूप. म्हणजे तेजपाल, तेजस. काय आता याच्यात कुठला पदार्थ पहिल्यांदा बनवणार? याच्यातलाच. काय काय वापरायचं कसं माहितीये? हो, ज्यूस बनवण्यासाठी असं. ज्यूस पिल्यामुळे काय होतं, स्मरणशक्ती वाढते, एनर्जी येते. 12वीची परीक्षा आहे त्यामुळे खूप उपयोगाचं आहे तुला. तुला आता जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंडकडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. आपल्या 6 स्पर्धकांव्यतिरिक्तच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी मी एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर सगळ्यात शेवटी सांगायचं आहे आणि जो बरोबर उत्तर देईल त्याला मी एक भेटवस्तू देणार आहे. आणि आजचा प्रश्न तुमचा असा आहे, मी जातो रागे रागे, ती येते माझ्या मागे मागे, तर ती कोण आहे? आता आपण आपल्या दुसऱ्या सुपर मार्केट राऊंडला सुरुवात करणार आहे, पण त्यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक. आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर आहे माझी आत्या, काकी आणि मावशी. तिघींनी मला एक एक टोकन पटकन काढून द्यायचंय, लवकर. 2 3 टोकन्स मला मिळालेले आहेत. बघूयात कोण आहे ते 3 भाग्यवान स्पर्धक. आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 81. आणि आपल्या दुसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 75. 75 या. आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 85. आपले हे 3 नवे स्पर्धक खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड, सुपर मार्केट राऊंड. आपले 3 स्पर्धक खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्याच्या अगोदर गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? शुभांगी केरू पडवळ. पहिल्या राऊंडला पडवळ आलेल्या त्या माझी आई होती. आई? हो. आई धन्य ती आई आणि धन्य ती मुलगी. काय आता खरेदी जमते? हो. नक्की? हो. काय झाली कॉलेजची तयारी वगैरे? हो. बर, काय कुठे शिकतेस काय? मी महात्मा स्कूलमध्ये कितवीला? आता 11वीला ऍडमिशन घेतलाय. हा. हा. मग 10वी झाली? हो. किती पर्सेंटेज आले? 77. 77? हो. बर बर बर, तुला खूप खूप शुभेच्छा. मला सांग, पण मग शालेय खरेदीला कोण बाहेर पडतं? पप्पा नाहीतर मी, असं 2 जण जातो. बर, पण मग आता असं काही प्लॅन केलंय का की आता 11वी म्हणजे पहिल्यांदा कॉलेजमध्ये जाणार, हे करणार ते करणार, असं काही प्लॅनिंग केलंय? हो. खूप काय काय केलं? खूप धमाल मस्ती करायची. हा. नवीन फ्रेंड्स बनवायचे, बंक करायचे लेक्चर? नाही लेक्चर. मग पास कसं होणार? नाही पास नाही हो, हे सगळं बास करण्यासाठी आपण बंक करतो. पास काय कोणी पण होतं. नाही, पहिला अभ्यास महत्वाचा. बर बर, आता हिच्या उपदेशाप्रमाणे सगळ्यांनी चाला. पहिल्यांदा अभ्यास महत्वाचा. एकाही मुलांनी जर यावर्षी लेक्चर बंक केलं तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेवा. आणि हिच्याशी सुद्धा, ही बंक करणार नाहीये. बघूयात या राऊंड मध्ये तू कशी खरेदी करतेस ते. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. आपलं नाव? प्रसाद थोपटे. थोपटे. काय करतोस तू बाळा? आता डिप्लोमाच्या 2nd इयरला डिप्लोमाला आहेस? बर, मग काय अभ्यास करतोस? चालू आहे. करतोस? अरे रे. बरं, मला सांग, घरी कोण कोण असतं? आई, भाऊ, आजी आणि वडील. घरात सगळ्यात जास्त कोणाशी पटतं? तसं भावाशी असतं. भावाशी असं पटतं? जगातला पहिला भाऊ बघितलाय रे मी. फार अभिमान वाटतो मला तुझा भावा. काय पटतं त्याच्याबरोबर? कुठं कुठं मदत करतो तुला? मस्ती करतो सारखा, त्याच्यामुळं पटतं. नाही पण भावाभावांचं एकतर एकाच कारणासाठी पटतं. एकतर तू त्याचा पोस्टमन असला पाहिजेस, नाहीतर तो तुझा पोस्टमन असला पाहिजे. बर, या राऊंडसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव सौ वैशाली संतोष कुंभार. कुंभार. हां. बर, मग आता घरी कोण कोण असतं? घरी मिस्टर, मी आणि माझा मुलगा. मुलगा? एकच मुलगा आहे? हो, एकच. बर, मग त्याची काय शाळेची खरेदी झाली का? हो, झाली आहे. मला सांगा काय काय खरेदी केलीत? बुक्स वगैरे, बॅग वगैरे सगळं. तरी पण काही राहिलंय? पेन्सिल नाही, आता झाली आहे. शाळा चालू झाली, अभ्यास चालू झालाय, एक्झाम पण जवळ आली आहेत. एक्झाम पण जवळ आली, आता काय बोलणार. हे बघा, तरी सुद्धा त्याला एक स्पेअरचं साहित्य घेऊन ठेवा, जे इथं या खरेदीमध्ये तुम्हाला मिळू शकतं. या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक बजेट देणार आहे. या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा तेवढीच खरेदी तुम्हाला करायची आहे, आणि तीही 1 मिनिटामध्ये. लक्षात आलं? गेम अतिशय सोपा आहे. तिघांनी एकदम खरेदीला सुरुवात करायची आहे. आणि आज तुम्हाला 1 मिनिटामध्ये खरेदी करायची आहे 824 रुपयांची. आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. आरामात 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 824 रुपयापर्यंतची खरेदी करायची. 3:30. आपल्या स्पर्धकांची खरेदी करून झालेली आहे. आता करूया टोटल.
खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. बघूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. पडवळ यांनी केलेली खरेदी आहे 978 रुपये. प्रसादनी केलेली खरेदी आहे 597 रुपये आणि कुंभार वहिनींनी केलेली खरेदी आहे 774 रुपये, जी 824च्या जवळ जाते. त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन वहिनी, ही संपूर्ण खरेदी तुमची. कुंभार वहिनी अभिनंदन, तुम्हाला ही सगळी खरेदी मिळाली आहे. पण आता ही खरेदी देणार कुणाला? मुलगा मोठा होईपर्यंत वापरत राहणार. वापरत राहणार. हा, आता फर्स्टला आहे, आता सेकंडला जाईल, थर्डला जाईल, जोपर्यंत असेल तोपर्यंत वापरत राहणार. म्हणजे झी मराठीच्या या आठवणीबरोबर तो मोठा होणार. हा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जॅकपॉट राऊंडसाठी. थँक्यू. आपल्या अंदाजे कितीचा विनर तेजस कडुसकर आणि सुपरमार्केट राऊंडच्या विजेत्या वैशाली कुंभार हे दोघेही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. जॅकपॉटमध्ये चावी निवडण्याची संधी मिळवणं खूप महत्त्वाचं असतं आणि ही संधी जर मिळवायची असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. तुमच्यासमोर टोमॅटो जे आहेत ते अर्धे अर्धे करून ठेवलेले आहेत. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की चमच्याने त्यातल्या बिया काढायच्या आहेत आणि ते साफ केलेले अर्धे टोमॅटोचे तुकडे जास्तीत जास्त जमवायचे आहेत. जो 1 मिनिटामध्ये अधिक तुकडे जमवेल तो ठरेल विजेता आणि त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची. दोघेही तयार? सगळेजण तयार? 3:30 लवकर. एक मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. बघूयात सर्वाधिक टोमॅटोचे तुकडे कुणी साफ केलेत ते. पहिल्यांदा तेजस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. कुंभार वहिनी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. तेजसनी 11 तुकडे साफ केलेत तर कुंभार वहिनींनी 13 तुकडे साफ केलेत. त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. बघूया त्या कोणती चावी निवडतात ते. वहिनी कोणत्या रंगाची चावी निवडणार, लाल की हिरव्या? कोणत्या रंगाची? हिरव्या रंगाची. हिरव्या रंगाची चावी हा. नक्की हो. निवडा. कुंभार वहिनींनी हिरव्या रंगाची चावी निवडली आहे त्यामुळे तेजसला मिळते लाल रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेमाडेतीनच्या आजच्या भागाचा उपविजेता ठरलेला आहे आपला तेजस कडुसकर. त्याला मिळाले पेन्सिल. अभिनंदन. थँक्यू. आणि आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत आपल्या कुंभार वहिनी, ज्यांना मिळालाय मायक्रोवेव्ह ओव्हन. अभिनंदन. थँक्यू. सर, मला एक सांगायचं आहे. हा, आमच्या महिला बचत गटाच्या अध्यक्ष आहेत सुनीला सावंत आणि त्यांच्यामुळे मला आज ही संधी मिळाली आणि आमच्या उमिया कृपा बिल्डिंगमधल्या सगळ्या महिलांच्या आणि इथे जमलेल्या सगळ्या लोकांचा आभार मानते मी. धन्यवाद. पण आता मला पहिल्यांदा सांगा की याच्यात कुठला पदार्थ पहिला बनवणार? पिझ्झा. पिझ्झा. आणि देणार कोणाला? मिस्टरांना. मिस्टरांना. कारण खरेदी तर मिस्टरांना देऊ शकत नाहीत त्यामुळे मिस्टरांना पिझ्झा देणार. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आता वळूयात आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता की मी जाई रागे रागे ती येई माझ्या मागे मागे. थांबा 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 1 मिनिट. या तुमचा हात येऊ देत जरा पुढे. नाव? अभिजित दयानंद शिंदे. हा. आणि उत्तर? सावली. अचूक उत्तर दिलं. तुला मिळते ही भेटवस्तू. अभिनंदन. असाच दंगा आणि बक्षिसांची लयलूट आपण करत राहणार आहोत पण तुम्ही पाहायला विसरू नका साडेमाडे